हातात घेऊन माणूस उभा राहिला आणि उभा राहिलेल्या माणसाच्या समोर महावैष्णव माऊली ज्ञानोबा एका बाजूने उभा आहे, दुसऱ्या बाजूला तो ब्राह्मण उभा आहे आणि तो ब्राह्मण माऊलींना बोलायला लागला, संन्यासाच्या कार्त्या, तुझं नाव ज्ञानेश्वर आहे ना? तर बघ या रेड्याचं सुद्धा नाव या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानेश्वर आहे. माऊलीनं सांगितलं, वा आनंद आहे. या पृथ्वी तलावर कोणी कोणतंही नाव ठेवू शकतो. माझ्या माय बापानं मला ज्ञानेश्वर नाव ठेवलंय, तुम्ही या रेड्याला ज्ञानेश्वर नाव ठेवलंय, याच्यात काय वेगळं पण आहे? आनंद आहे. आणि ज्या अर्थी याचं नाव ज्ञानेश्वर आहे त्या अर्थी याचा आणि माझा आत्मा एकच आहे. तुझा याचा आत्मा एक हो, एक आहे माझा याचा आत्मा. असं मग तू ज्ञानेश्वर आहेस ना, मग सांग ना, या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानेश्वर आहे बरं का आराध्या? या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानेश्वर आहे. मग ज्या अर्थी तू बोलतोस तुझा याचा आत्मा एक आहे, तर मग सांग याचा सुद्धा आत्मा तुझ्यात आहे, तुझा सुद्धा आत्मा याच्यात आहे ना? मग जसा तू बोलतोस तसा हा रेडा सुद्धा बोलेल काय बर का मायबाप? हा रेडा बोलेल का? हा शब्द टाकला आणि माऊली काय म्हणतात माहितीये? हो काका, हा सुद्धा रेडा बोलेल. काय? हो काका, हा सुद्धा रेडा बोलेल. रेडा, हा सुद्धा रेडा बोलेल. रेडा म्हणजे आपण सहज म्हणतोय रेड्यावनी वाढला, हलगाटावनी बसतो असं नाही बरं. हल्ली माणसं रेड्यासारखी हा भाग वेगळा आहे. रेडा म्हणजे म्हैसी पुत्रा मुखी बोलविली श्रुती, चालविली जड भिंती बैसोनिया. रेडा म्हणजे म्हशीचा पुत्र. रेडा म्हणजे माणूस नाही बरं. नाहीतर काही काही शास्त्रकाराने वर्णन केलं, रेडा म्हणजे माणसाला पण उपमा देता येते. म्हणून तुकोबारांनी अभंग गायला, म्हैसी पुत्रा मुखी बोलविली श्रुती आणि चालविली जड भिंती बैसोनिया. नीट बसा. रेडा माऊलींच्या समोर आहे आणि माऊली म्हणतात त्याचा आणि माझा आत्मा एक आहे. त्या माणसाच्या डोक्याला मुंग्या आल्या आणि तो माणूस म्हणतो, मग रेडा जर तुझा तन रेड्यात आत्मा एक असेल तर लाव या रेड्याला बोलायला. आणि माऊलीनं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. माऊलीनं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. माऊलीनं रेड्याच्या बरका वेंडकुळे, माऊलीनं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा एक नाही दोन नाही तर डायरेक्ट रेडा वेद बोलायला लागला. वेद. आणि असाच जसा वेद नाही, 4 वेद आहेत हिंदू धर्मात. किती वेद आहे? 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे. आणि रेडा वेद बोलायला लागला. वेद साधा सुद्धा नाही, ऋग्वेद. वेद, ऋग्वेद नावाचा वेद. रेडा बोलला. रेडा रेड्यासारखं नुसतं खायचं नाही, नीट ऐका जरा. रेडा ऋग्वेद बोलला. रेडा 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 कोणता वेद? ऋग्वेद. रेडा ज्या वेळेस वेद बोलला त्या काकाची तपार कार्यक्रम झाला. कार्यक्रम सगळे लोक पाहायला लागले, सगळं पैठण पाहायला लागलं, सगळे लोक गोळा झाले. अरे कोण बोललं? कोण बोललं? कोण बोललं? कोण बोललं? सगळ्या गावात झालं. माऊलीने स्पर्श केला, रेडा बोलला. माऊलीने स्पर्श केला,
माऊलीला परशे गेला, सगळं पैठण गाव जमा झालं आणि लोक माऊलीला पुजायला लागले. काय आपली ओवी नीट पहा बरं का सागर महाराज, ओवी दाखवा जरा. का प्रसंग सांगितला? सगळं पैठण गोळा झालं, पैठण सगळं गोळा झालं, सगळ्यांनी हातामध्ये पराती आणल्या, ताट आणलं आणि सगळं पैठण. अरे ज्या माऊलींच्या 2-2 ओव्या आम्ही पाठ करतो, ज्या माऊलीचे 10-5 अभंग आम्ही पाठ करतो आणि सगळा समाज आमची पूजा करतो, त्या महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला पैठण क्षेत्रात. आणि रेडा बोलवल्याच्या नंतर बरं काय इथे बसा जरा, रेडा बोलवला आणि रेडा बोलवल्याच्या नंतर बरं का, रेडा बोलवल्याच्या नंतर महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांची लोक पूजा करायला लागली. आणि पूजा करणाऱ्या लोकांना माऊली म्हणतात, ए मायबाप, माझ्यामुळे रेडा नाही बोलला, त्या आवाज गेला वाटतो तुमचा, त्या देवामुळं महेश, कुणामुळं? आणि मग माऊली म्हणतात, माझी पूजा करू. आणि स्वतःची पूजा करताना माऊली म्हणतात, मी माझ्या डोळ्यानं पाहू शकत. स्वतःची कीर्ती लोक म्हणायला लागले, वा 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 वा, काय विठ्ठलपंताचा पोरगा आहे, काय वा 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 वा, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि मग माऊली म्हणायला लागली, माझी कीर्ती गौतमी, माझी कीर्ती मी माझ्या कानानं ऐकणार, माझी पूजा होताना मी माझ्या डोळ्यानं पाहणार. आणि मग माऊलीने ओवी तयार केली, पूज्यता डोळा